नमस्कार मित्रांनो, कृतज्ञतेची ओंजळ ही कथा सादर करीत आहे. गावाच्या कडेला एक लहानसं घर होतं. त्या घरात गणू नावाचा मुलगा आणि त्याची आई राहत होती. गणू खूप हुशार होता, पण घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. आई दिवसभर लोकांच्या घरची कामं करून घर चालवत होती. एके दिवशी शाळेत शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं, तुम्ही आयुष्यात कोणाबद्दल कृतज्ञ आहात? सगळे मुलं आपापल्या गोष्टी सांगू लागली. कुणी आईवडिलांबद्दल, कुणी मित्रांबद्दल बोलत होतं. गणू मात्र शांत बसला होता. शिक्षकांनी त्याला विचारलं, गणू, तू का गप्पा आहेस? तुला कोणाबद्दल कृतज्ञता वाटत नाही का? गणू हळूच उभा राहिला आणि म्हणाला, सर, मला माझ्या आईबद्दल खूप कृतज्ञता आहे. ती रोज स्वतः उपाशी राहून मला जेवायला देते. माझ्यासाठी तीच माझं सर्व काही आहे. हे ऐकून संपूर्ण वर्ग शांत झाला. शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी गणूच्या पाठीवर थोपटत म्हटलं, तुझी कृतज्ञता खूप मोठी आहे. खरी श्रीमंती ही पैशात नसते, तर अशा भावना असण्यात असते. त्या दिवशी शिक्षकांनी गणूच्या आईला शाळेत बोलावलं. तिचं कौतुक केलं आणि गणूच्या शिक्षणाची जबाबदारी शाळेने घेतली. काही वर्षांनी गणू मोठा अधिकारी झाला, पण त्याने कधीच आपल्या आईचे उपकार विसरले नाहीत. तो नेहमी म्हणायचा, आज मी जे काही आहे ते माझ्या आईच्या त्यागामुळे आहे. शेवटचा संदेश. कृतज्ञता ही माणसाला मोठं बनवते. जे आपल्या आयुष्यात आपल्यासाठी काही करतात त्यांचे आभार मानणे हीच खरी माणुसकी आहे. मित्रहो, कृतज्ञतेची ओंजळ ही कथा आपण ऐकली. ही कथा आपणास कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.